300 मोळात गेले, लढाई सुरू झाली, सपासप वार चालू झाले. तिकडे उदयमानाला बातमी लागली, जो किल्लेदार आहे मुघलांचा, त्या कोणाला किल्लेदार उदयमानाला बातमी लागली, अरे शत्रू आलाय. तिथलं नगारं वाजलं, त्यांनी इशारा केला त्यांच्या सैन्यांना, सगळे जागे व्हा, अरे सावध व्हा, शत्रू आत आलेला आहे. सपासप वार चालवले आणि असं करत असताना तानाजी आणि उदयमान जो किल्लेदार आहे हे दोघं समोर समोर आले. तलवारी भिडवल्या एकमेकाला, ढाली वाजू लागल्या. आपल्या मावळ्यांच्या आणि मुघलांच्या सैन्याच्या तलवारी ढाली भिडू लागल्या. रात्रीची वेळ होती, मशाली फिरू लागल्या. उजेड दिसायला पाहिजे ना, त्यावेळी काय लाईट होती काय? मशाली दाखवत सगळी माणसं इकडे तिकडे लढाई करायला फिरू लागली. आणि असं करता करता बाळांनो, उदयमान आणि तानाजी मालुसरेंची समोर समोर लढाई चालली. एवढी जोरात लढाई चालू झाली, तानाजी मालुसरेंचा वार उदयमानाचा वार तानाजी मालुसरे, एक नंतर दोघं पण पराक्रम. सुभेदार तानाजी जसा पराक्रम होता तसा तो मुघलांचा उदयमान सुद्धा पराक्रमच होता. तो सुद्धा शूरवीर होता. दोघे एकमेकाला मारताना शेवटी तलवारीचं वार बसता बसता बाळांनो, तानाजी मालुसरेंच्या ढालीवर त्या उदयमानाच्या तलवारीचं वार बसलं. आणि जेवढं वार बसत 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 ढाल तुटली, हातातली ढाल तुटली, पण जिद्द हटली नाही. तानाजी मालुसरे पटकन कमरेचा शेला काढला, हाताला गुंडाळला. त्या हाताला बांधलेल्या शेल्यावर घाव घेत तानाजी मालुसरे उदयमानावर लढाई सुरू केली. शेवटी उदयमानाच्या तलवारीचा वार तानाजी मालुसरेंना आणि तानाजी मालुसरेच्या तलवारीचा वार उदयमानाला, दोघं गंभीर जखमी झाली. दोघं धारातीर्थी पडले, कोसळले खाली. तानाजी मालुसरे सुद्धा खाली कोसळले. आणि तलवारच्या वाराचं शरीर सगळं रक्ताबंबाळ झालं होतं बाळानो. एवढ्या तलवारींचं वार झालं, काय होणार? ज्यावेळी तानाजी मालुसरे धारातीर्थी खाली पडले, जमिनीवर खाली पडले, त्यावेळी आपलं मावळं आणि आपले सुभेदार पडले म्हणून पळून चाललं, दरवाजाकडे पळायला लागलं. आणि ही गोष्ट ज्यावेळी सूर्याजींनी बघितले, तानाजीचा पराक्रम झाला, तानाजी मालुसरे खाली पडले, कारण घाव जास्त असतं दरवाजा. मावळं घालून पळून चाललं. अरे आपला आता मुख्य सुभेदार खाली पडला, आपण काय करायचं? मावळं सगळं पळून चाललं. तेवढ्यात तानाजीचा भाऊ जो लढत होता तो सुद्धा, ते सूर्याजी मालुसरे ताडकर म्हणाले मावळ्यांना, अरे इकडे आपला बाप खाली मरून पडलाय, कोसळून पडलाय, आणि तुम्ही भेटऱ्या भाऊ पैसारखी पळताय काय? पटकन सूर्याजी पळत गेले आणि त्या कड्यावरचा दोर तलवारीने कापून टाकला, कारण आपलं मावळं त्यातनं कड्यावर उतरून जातील म्हणून. मग सूर्याजी मालुसरेंनी मावळ्यांना सांगितलं, अरे आपला बाप मरून पडलाय म्हणून काय पळून जाऊ नका, हे लढाई आपल्याला परत करायची आहे, सामना करायचा आहे, शत्रूला पळवून लावायचा आहे, मारायचा आहे. आता मी त्या कड्यावरचा दोर सुद्धा कापून टाकलाय. एक तर मागं फिरून शत्रूशी लढा, नाहीतर कड्यावर उडी टाकून मला. मग शेवटी ही जी प्रेरणा सूर्याजीनं मावळ्यांना दिली, सूर्याजीला पण दुःख वाटत होतं, आपला भाऊ खाली पडलाय, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती. उलट त्यांनी मावळ्यांना सांगितलं, अरे पळू नका, आपला बाप जरी खाली पडला असला तर आपण या सगळ्यांनी मिळून त्या शत्रूशी सामना करू. आणि मग परत मावळे मागं फिरले आणि शत्रूशी सपासप वार करू लागले, लढाई होऊ लागली. परत शेवटी त्यांच्या शत्रूचा धुवा उडून टाकला आपल्या मावळ्याने. तलवारीच्या वारानं सगळं सैन्य त्या ठिकाणी संपवलं आणि कोणाला केला त्या ठिकाणी ताब्यात घेतला. बाळांनो, तानाजी आणि सूर्याजीसारखी अशी निष्ठावंत माणसं आपल्या स्वराज्यात होती म्हणून स्वराज्याकडे लक्षात ठेवा. ही बातमी तिकडे शिवाजी महाराजांना आणि जमातांना कळली. अहो गड जिंकला, कोणाला केला जिंकला, पण तानाजी सारखा मोहरा निघून गेला.
मरण पावला, स्वराज्यासाठी त्याने प्राणाची आहुती दिली, त्याला तिकडे दुःख झालं बाळा. एवढं सोपं नाही. अरे गड आला पण तानाजी सारखा माझा सिंह गेला. त्यावेळी शिवाजी महाराजांनी वाक्य बोललं, गड आला पण सिंह, गड आला पण सिंह. 1670 सालची ही गोष्ट होती बाळांनो. 1670 सालची गोष्ट आहे. कोणाने किल्ला ज्यावेळी ताब्यात आला, ज्यावेळी तानाजी मोलसरे त्या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती त्याने दिली. मग सूर्याजीने आपल्या मावळ्याने त्या ठिकाणी गड ते ताब्यात आला, मग त्याला खूप आनंद झाला. पण तानाजी सारखा सुभेदार ह्या स्वराज्याच्या मोहरा आपल्यातनं निघून गेलेला आहे. बाळांनो, छत्रपती शिवाजींनी कोणतं हे काम सांगितल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी उभा असणारा तानाजी, स्वराज्यासाठी निष्ठेनं आणि आत्मीयतेनं काम करणारा तानाजी, कोणत्याही कामात आळस न करता मावळ्यानं घेऊन शत्रूवर तुटून पडणारा, कोणतंही काम सोपवलं तर ते पूर्ण केल्याशिवाय मागं नाही येणारा म्हणजे तानाजी. आणि तो तानाजी मोलसरे, ते तानाजी मोलसरे बाळांनो आपल्यातनं निघून गेले. 1670 साली हे ज्यावेळी दुःख झालं छत्रपती शिवाजीराजांना, शिवाजीराजे म्हटले त्या ठिकाणी, गड आला पण माझा सिंह गेला. आणि म्हणून त्या कोणाने किल्ल्याला नाव बदलून सिंहगड असं नाव दिलं. सिंहासारखा माझा सुभेदार निघून गेला.